आजच्या आधुनिक काळामध्ये पुस्तक आणि लेखण्या हीच आमची खरी शस्त्रास्त्र आहे अशा प्रकारची संदेश देणारी विवेक यात्रा या शहरामध्ये काढत आहोत। यावर्षी अतिवृष्टीग्रस्त परिस्थितीमुळे आपण विवेक यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या सुद्धा मर्यादित ठेवलेली आहे। पेटे बांधणं, घोडा त्या ठिकाणी फिरवणं ह्या ज्या आपल्या आपण चालू केलेल्या परंपरा होत्या त्याला सुद्धा यावर्षी आपण थोडंसं मर्यादित केलेलं आहे आणि साध्या स्वरूपामध्ये ही विवेक यात्रा आपली परंपरा खंडित होऊ नये यासाठी आपण काढत आहोत आणि वाचन संस्कृतीचा आणि विवेकाचा जागर करण्याच्या जोडीला अतिवृष्टीग्रस्त लोकांना मदत संकलन यावर्षी आम्ही या विवेक यात्रेच्या माध्यमातून करणार आहोत। ही मदत सुरुवातीला आमचे उमरगा शहरातले मान्य शाहूराजी कदेरे यांनी 17,000 रुपये किमतीच्या साड्या त्या ठिकाणी देऊ केलेले आहेत। त्यानंतर शरणजी स्वामी यांनी 15,000 रुपयाचा धनादेश या विवेक यात्रेला भेटून ते आपल्याला आज देणार आहेत। उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार मान्य प्रवीणजी स्वामी सर यांनी सुद्धा त्यांच्या मातोश्रीच्या नावाने म्हणजेच आमच्या मातोश्री प्रभावती स्वामी यांच्या नावाने अतिवृष्टीग्रस्त लोकांना सोलापुरी चादरीच्या स्वरूपामध्ये भेट देण्याचं आपल्याला जाहीर केलेलं आहे। त्याशिवाय ते काही पुस्तकं सुद्धा या विवेक यात्रेला आज देणार आहेत। या सगळ्या दानशूर व्यक्तींचे मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि ह्या विवेक यात्रेची परंपरा पिढ्यानपिढ्या आपल्या शहरामध्ये चालू अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि महामातांच्या विचारांना घेऊन निघणारी ही विवेक यात्रा सन्मान्य ॲडव्होकेट शीतलजी चव्हाण आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळी आपण काढत आहात ही आपल्या भागातील एक कौतुकास्पद बाब आहे। मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक करतो, दसऱ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी विशेष म्हणजे या क्षेत्रामध्ये आमच्या आईने जवळपास 30 वर्ष घालवलेली आहेत। त्या वाचनालयाच्या त्या लायब्ररी नव्हत्या आणि योगायोगानं त्या आपण माझ्या सोबत असल्यानं मी म्हटलं चला आपण पूजेला जाऊया। त्यांनाही मी माझ्यासोबत घेऊन आलेलो आहे। त्यांच्या वतीनं देखील स्वामी परिवाराच्या वतीनं देखील आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा।